एकच ध्यास पंढरपूरचा विकास ह्या अजेंड्याखाली आम्ही काही दिवसापूर्वी 28/7/2025 रोजी पंढरपूर नगर परिषदेच्या विरोधात 5 दिवस धरणे आंदोलन आम्ही केलं। त्यामध्ये 1 तारखेला त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं सेवसाहेबांनी, नगरपालिका सेवसाहेबांनी। त्यामुळे त्यांनी तक्रार निवारण केंद्र ताबडतोब चालू करतो असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। पण आज 10 दिवस उलटून सुद्धा सेवसाहेबांनी तक्रार निवारण केंद्र अजिबात पंढरपूरमध्ये चालू केलेलं नाही, नगरपालिकेमध्ये चालू केलेलं नाही। ह्यामध्ये ह्यांचा कारभार कसा आहे हा लक्षात येतो। तक्रार निवारण केंद्र चालू केलेलं तर नाहीच, पण ही जर काम करायचं असेल तर ह्याला सक्षम अधिकारी पाहिजे। अधिकारी कसा पाहिजे? जो जनतेशी एकनिष्ठ आणि कामाशी प्रामाणिक, जो पगाराच्या व्यतिरिक्त 1 रुपयालाही हात लावत नाही, असा सक्षम अधिकारी आपल्याला नगरपालिका परिषदेवर पाहिजे। तोच हा काम करू शकतो। पंढरपूरमधील काही भागामध्ये काही तर ग्रामपंचायत सुधारल्या, पण पंढरपूर नगर परिषद सुधारायचं नाव घेत नाही। पाटोदा गाव आहे पेरे पाटलांचं, त्या गाव ग्रामपंचायत सुधारलं, त्यांना निधी नसताना सुद्धा ते ग्रामपंचायत सुधारलं। आपल्याला निधी काय येतो तरी पण पंढरपूर नगर परिषद सुधारायचं नाव घेत नाही। अशा अधिकाऱ्यांना पंढरपूरमध्ये काम करण्यास मनाई करावी शासनाने, यांची हकालपट्टी करावी। इथून एवढंच मी शासनाला विनंती करतो। आम्ही आज तक्रारी अर्ज इथं देण्यासाठी आलेलो आहे। जर का शिव साहेबांना आणि त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांना इथलं जर काम व्यवस्थितरित्या जमत नसेल तर त्यांनी आपल्या पदाचा सलग राजीनामा द्यावा, नाही तर लेखी स्वरूपामध्ये अजून एकदा त्यांनी आम्हाला जी दिलेलं आहे त्याची पडताळणी कुठपर्यंत आलेली आहे, काय आलेली आहे, त्याची चौकशी व्यवस्थितरित्या करून त्यांनी आम्हाला व्यवस्थितरित्या समजावून सांगावे। 2-3 वेळा आमचे हेल्पाटे ऑलरेडी झालेले आहेत। आज हे अजून आम्ही दाब विचारण्यासाठी आलेलो आहे, तर त्याचं अजूनही निवारण झालेलं नाही। त्या संदर्भात त्यांनी आम्हाला सांगावं की काय झालेलं आहे काय नाही। नमस्कार, पंढरपूर नगर परिषदे शिव साहेबांना आम्ही मागच्या वेळेला आंदोलन करून जर त्यांनी ह्या लोकांच्या समस्या जर सोडवत नसतील, जनतेच्या जर समस्या सोडवत नसतील तर त्यांनी स्वतःबद्दल एकदा आत्मपरीक्षण करावं म्हणून मी मागे एकदा बोललो होतो आंदोलनाच्या वेळेला। तर आता आम्ही नगरपालिकेमध्ये आम्ही तक्रार अर्ज द्यायला आलेलो आहे, पण तक्रार द्यायची कुठं? हा तक्रार निवारण केंद्राचा बोर्डच नाही। आणि आम्हाला म्हणले की 4 दिवसाखाली आम्ही येऊन गेलोय, तर तक्रार निवारण केंद्र खाली आम्ही लवकरच चालू करून देऊ म्हणून असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलंय आणि लेखी पण दिलंय, पण अजून अद्यापपर्यंत चालू झालेलं नाही। आज तारीख किती दिवस झाले बघा, 10 दिवस झाले, तरी बी नगरपालिका प्रशासन झोपलेलं आहे। त्यांनी स्वतःबद्दल आत्मपरीक्षण करावं एवढंच माझं म्हणणं आहे। पंढरपूर नगरपालिका शिवसाहेबांनी जे आम्हाला लेखी आश्वासन दिलंय की तक्रार निवारण केंद्र आम्ही ताबडतोब चालू करतो। आज आम्ही 10 दिवसानंतर आम्ही तक्रार घेऊन आलो, पण हे तक्रार निवारण कुठं फॉर्म तक्रार कुठं द्यायची, कुठे सबमिट करायची ह्याचा अद्याप त्यांनी कार्यालय चालू केलेलं नाही, तक्रार निवारण केंद्र चालू केलेलं नाही। जर यांनी असेच जर कारभार केला तर आम्ही येणाऱ्या काही दिवसामध्ये असं तीव्र आंदोलन करू, जन आंदोलन करू, जनजागृती करू आणि जल आंदोलन असं करू की ह्यांना त्याशिवाय मार्ग राहणार नाही। सगळ्या आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही ते आंदोलन सोडणार नाही।